हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज बनवणार आहोत रव्याचा शिरा। तर त्यासाठी आपण घेतला आहोत 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर, 1 वाटी गरम पाणी, 1 वाटी गरम दूध आणि 2 मोठे चमचे तूप। तर चला आपण बनवूया रव्याचा शिरा। तर त्यासाठी आपण आता पहिले गॅस चालू करून घेऊया। तर त्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया। थोडंसं वरती टाकून घेऊया। तर कढई तापत आहे। तर त्यामध्ये आपण आता रवा टाकून घेऊया। बारीक गॅस करून घ्यायचा। छान पूर्ण भाजूस तर रवा भाजायचा लाल होईपर्यंत। तर आता आपला 5 ते 10 मिनिट आपण रवा पूर्णपणे भाजून दिला आहे। तर तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा असा लालसर झालेला आहे। तर मग आपला रवा भाजून झालेला आहे। तर आपण त्यात आता ॲड करणार आहोत 1 वाटी पाणी, आणि पाणी टाकल्यावर असं पूर्णपणे हलवून घ्यायचं। आणि आता आपण त्यात ॲड करणार आहोत 1 वाटी दूध, आता दूध टाकल्यावर असं हलवून घ्यायचं आणि गॅस थोडा फुल करायचा। आता आपण त्यात ॲड करणार आहोत 1 वाटी साखर, असे पूर्णपणे एकत्र मिक्स करून घ्यायचं ते। तर इथे आपला शिरा तुम्ही बघू शकता, पूर्णपणे साखर यात विरघळलेली आहे आणि आपला शिरा असा कसा फुललेला दिसतो आहे। तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि एका डिशमध्ये तो काढून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता आम्ही एका डिशमध्ये शिरा काढून घेतला आहे आणि त्यावरती केसर टाकले आहे। आणि तुम्ही पण नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा।